आज डोंगराच्या कडेला शेतात भाजी न्यायला आलेला आहे. मोरांचा भरपूर आवाज येतोय कोकायचा. डोंगरावरती जंगली भरपूर मोर आहेत आमच्या. चला तर भाजी बनवायला सुरुवात करूया. छानपैकी अशी तांदूळसाची भाजी करूया. तांदूळसाची भाजी रानभाजीत मोडलेली जाते. आज आहे ना आपण तांदूळसाची भाजी करणार आहोत. तांदूळसाचे असं शेंड फोडून घ्यायचं. चांगला किडा बघायचा काय आहे का काय. शेंडा असा जरा मोठा ठेवायचा कारण ती कवळी असते ना त्यामुळे. 50 वर्षापूर्वी या तांदूळशाला गवतच म्हणायचे लोक. बटाट्यात खूप गवत व्हायचे तांदूळशाचं. वडील माझे 4-5 गवत काढायचे. 5 वाजता शाळेतून आलो का आम्ही ते सगळं गोळा करायचं. एका झुऱ्यामध्ये नेऊन टाकायचं जेणेकरून परत ते गवत उगू नये म्हणून. उगत पण नाही शेतामध्ये. चवळीची भाजी बोलतात, तांदूळशाची भाजी बोलतात. भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. भाजी उकळून घ्यायची. जास्त शिजून द्यायची नाही. फक्त उकळ मारायची भाजीला. भाजीतलं पाणी काढून घेऊ. भाजी जास्त शिजून द्यायची नाही. शिजली तर तिचा चांगला काळ होऊन जाईल. भाजी पिळून घ्यायची. पाणी ठेवायचं नाही तिच्यामध्ये. चांगली पिळून घ्यायची. कापून घ्यायची. बारीक अशी उभी आडवी कापून घ्यायची. 50 वर्षापूर्वीच्या काळी हप्त्यातून एकदा तरी ही चवळीची भाजी केली जायची. चवळीची म्हणतात, कुणी तांदूळशाची म्हणतात. जिरी टाकायची, मोहरी टाकायची, तेल घालून घ्यायचं. कांदा चांगला परतून घ्यायचा. थोडासा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा. जास्त नाही ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा. हिरवी लसूण ठेचलेलं टाकायचा. लाल मिरची पावडर घालायची. मीठ घालायचं चवीनुसार. चांगलं परतून घ्यायचं. भाजी घालून घ्यायची. भाजी चांगली परतून घ्यायची. चांगली परतून घ्यायची. तांदूळशाची भाजी पावसाच्या टायमाला भेटते, तशी ती शेतात टाकायला लागते. त्या तांदूळशाच्या भाजीचं आता बी भेटतं. दुकानातून बी घेऊन यायचं, शेतामध्ये टाकायचं. छानपैकी अशी भाजी उगवते. जरूर आपल्या जेवणामध्ये ही भाजी सामील करत जा.